IPL 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमने-सामने येणार आहेत. या सामन्याकडे साऱ्या क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत. कारण जसप्रीत बुमराह आणि वैभव सूर्यवंशी हे द्वंद्व या सामन्यात पाहायला मिळणार आहे. असं असताना हा सामना होईल की नाही याबाबत आता साशंकता आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स होमग्राऊंड असलेल्या गुवाहाटीत होणार आहे. त्यामुळे ह्या सामन्यावर रद्द होण्याचं सावट आहे. यापूर्वी 12व्या सामन्यात पावसाचं सावट आलं होतं, त्यामुळे सामना रद्द करावा लागला होता. कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात फक्त 22 चेंडूचा खेळ झाला. असं असताना दुसरा सामना रद्द होणार या चर्चेने क्रीडाप्रेमीमध्ये चर्चा रंगली. पण या सामना हा रद्द होण्याचं कारण पाऊस नाही तर भलतंच असू शकते. हवामान खात्याकडून असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. IPLचा 13वा सामना गुवाहाटीच्या बरसपारा स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. या सामन्यात पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सामना दरम्यान हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पण पाऊस तर लगेच जाईल, पण वादळी वारा आणि वीज कोसळण्याची भीती आहे. हवामान खात्याने गुवाहाटीत मंगळवारी येलो अलर्ट जारी केला आहे. गुवाहाटीत वादळी वाऱ्याची शक्यता आहे, तसेच वीजही कडाडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सच्या सामन्यावेळी असंच घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सामना सुरळीत पार पाडण्यात अडचणी येऊ शकते. हा सामना थांबण्याची वेळही येऊ शकते. आता हा सामना पूर्ण होणार की नाही हे त्या वेळेला स्पष्ट होईल. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सला हा सामना खूपच महत्त्वाचा आहे, कारण या सामन्यातील निकालामुळे गुणतालिकेवर प्रभाव पडणार आहे. मुंबई इंडियन्सने मागच्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे, त्यामुळे हा सामना काहीही करून जिंकावा लागेल. तसेच राजस्थान रॉयल्स हा सामना जिंकून टॉप 4मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. हा सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिला जाईल. राजस्थान रॉयल्स या गुणासह पहिलं स्थान गाठेल, पण पुढे जाऊन 1 गुण कमी मिळाल्याने चुरस वाढेल. तर मुंबईच्या हातून 1 गुण गेल्याने गुणतालिकेत RCB, दिल्ली आणि राजस्थान रॉयल्सची बरोबरी करण्याची संधी जाईल. अशाच नवनवीन अपडेट करता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.